एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू, 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा, आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी करते सोन्याची सून थोरा मोठ्याची, असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार, तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आधीच माझं पुस्तक सापडत नाही, त्याच्यात हिचा घोळ कशाला ना. अरे मी फक्त आई आणि आजीला सगळं सांग. नाही नाही, काही सांगण्याची गरज नाहीये. म्हणजे ते त्यांचं पुस्तक शोधतील ना, कशाला तुम्हा दोघींना उगाच त्रास, त्यामुळे म्हणून. हा बिचारे काका काकू. ए हेमंता, अरे काय चाललंय तुमचं? आल्यासारखी जरा बसू दे ना तिला. हो ये ग, बैस बैस बैस. हो, आणि तसंही मला आई आणि आजीशी बोलायचंय. बापरे, आता ही सांगणार सगळं. नाही अगं, काय बोलत काय बसलीयस, इकडे ये पटकन. ये पहिले ना तिची वेणी बांधून दे, केव्हाची ती कटकट करते. बोलणं होत राहील नंतर, बघू ते. हा बरं. अनिता, हा तू थांब इथेच, बघ म्हणजे ही वेणी कशी घालते ते. उगाच सकाळी नेहमीप्रमाणे ड्रामा नको ना. आई आणि आजीशी बोलायचंय, पण कसं सांगू यांना? माझ्या सांगण्याने तुटून नाही ना जाणार. कसं सांगू आता स्वानंदीला सगळ्यांच्या समोर? भाऊजी आणि अनिता हट्टालाच पेटलेत. आई पण इथेच बसून आहेत. इथे सगळेच हसून खेळून वावरतात. त्यात मी स्वानंदीला सांगणार की तुझ्या बाबांची नोकरी. मी काय म्हणते, मी स्वानंदीसाठी धिरडं घालू का पटकन? काय ग? नाही नको, थांब जरा, नको जाऊ. भाऊजी अहो असं काय करताय? निघू दे ना तिला. म्हणजे अगं वहिनी, धिरडं आणि थालीपीठातून जरा बाहेर पडू देत ना हिनी, म्हणून म्हटलं मी. स्वानंदी, चला चल माझ्याबरोबर चल. अगं नवीन नवीन पुस्तकं आणली आहेत, बघ आवडतं. चल तू लवकर पटकन चल, बघ सगळी पुस्तकं दाखवतो तुला, कशी वाटतात ते बघ जरा. मी काय म्हणते, मी पण पटकन जाऊन येते. आणि आता ना धिरडं आणि थालीपीठाच्या बाहेर येऊन दाखवतेच मी. मला पण बघू दे ना पुस्तकांचं जग कसं असतं ते. आलेच मी पटकन. शिबाबा, माझी वेणी कोणी घालतच नाहीये. हॅलो, काय काय सांगतोयस? म्हणजे बाबांसारख्या माणसाला बघ ना. नाही नाही नाही, मी नाही सांगणार कोणाला. संपदाला सांगतो फक्त. नाही 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 नाही, डोंट वरी, ती नाही बोलणार कोणाला. हो चल, बाय. महेश, कोणाचा फोन आहे आणि काय सांगायचं नाहीये कोणाला? नीलचा होता. नील? एक वाईट बातमी. असं व्हायला नको होतं. काय म्हणजे? माझे घरचे सगळे. तुझे घरचे कसे आहेत
माहित नाही. रादर त्यांना काही माहितीच नाहीये. पण बाबांचं काय? बोल ना महेश. त्यांची नोकरी गेली. लाच घेण्याचा आरोप आहे. बाबांची नोकरी गेली? नाही म्हणजे गेली असंच नाहीये, पण ऐक त्यांना टेम्पररी सस्पेंड केलंय. म्हणजे चौकशी चालू आहे, पण जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना ऑफिस प्रिमायसेस मध्ये पाऊल ठेवता येणार नाही. बाबांची नोकरी? बघ ना. आणि बाबांनी घरी काहीच सांगितलं नाही. हीच केवढी मोठी शिक्षा त्यांच्याकरता. आणि नाचक्की झाली हे वेगळंच. हे ऐक ना, तू रडू नकोस. शांत हो. हे बघ सगळं ठीक होईल. शांत हो. हे बघ बाबा लाच घेऊच शकत नाहीत. आणि हे दुनियेला माहिती आहे. त्यांना ना कोणीतरी प्लॅन करून अडकवलंय. तू नको काळजी करू. खूप वाईट माणसं असतात ग जगात. असं बघता बघता एकाला संपवतात. बघ बाबा लाच घेऊ शकत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे. काही काळजी करू नकोस. ओके शांत हो. संपारा. शांत रडू नको. नीलला कसं कळलं? त्याला ऍक्सिडेंटली कळलं. तो बाबांना भेटायला जर ऑफिसमध्ये गेला होता तिथे त्याला कळलं. म्हणजे स्वानंदीला पण माहिती आहे? असणारच ना. ज्या अर्थी त्यांनी मला फोन केला त्या अर्थी त्यांनी स्वानंदीला पण कळवलंच असेल ना. हे बघ पण तुझ्या घरच्यांना अजून माहिती नाहीये. प्लीज तू सांगू नकोस. ओके नको रडूस. सगळं ठीक आहे. रडू नको. शांत रडू नको. सगळं ठीक आहे. हे बघ मी आज ऑफिसला नाही जात. इथेच थांबतो तुझ्याजवळ. ओके नको. तू जा. मी बघते. शुअर. काळजी घे. खरंच मी थांबू शकतो. तू जा. आय एम ओके. रडू नकोस. काळजी घे. बाबा सॉरी मला उशीर झाला. वाट बघावी लागली. नाही तुमच्या जेवणाचं काय? हा खाल्ला, डबा खाल्ला मी. तू काय खाल्लीस? नाही मला भूक नाही. असं कसं काहीतरी खावं लागेल. आम्ही काहीतरी सांगतो, ऑर्डर देतो. अहो मी कॉफी सांगितली दोघांसाठी. जेवणाचं जाऊ दे ना, आपण कामाचं बोलूया ना प्लीज. ठीक आहे. ओके
बोलूया. काय मग काय कोणाशी काय काय बोलणं झालं? मला ना कधी कधी कमाल वाटते माझ्या घरच्यांची. म्हणजे माझ्या घरचे इतके चांगले आहेत, म्हणजे इतकं चांगलं कोणी असू शकतं, म्हणजे एकमेकांविषयी इतकं प्रेम. पण नक्की झालं काय? मी घरी गेले तेव्हा काका काकू माझ्या समोर आले. त्यांची इतकी तारांबळ उडाली होती ना. अरे काका काय झालंय मला सांगतो, थांब सांगतो. सॉरी मी तुला असं हात धरून इकडे आणलं, पण तू बाहेर काही बोलली असतीस ना तर सगळंच बिघडलं असतं. हो, कारण हे ना आपल्या तिघांनाच माहितीये फक्त. म्हणजे आईंना आणि बहिणींना कळलं ना तर त्यांना सहन नाही होणार. म्हणून दादाच्या नोकरीबद्दल कुणालाही काहीही सांगू नकोस, आणि त्यांनी विचारलंच तर खरं सांगू नकोस प्लीज. हो, ही काही बोलत नाहीये. म्हणजे नीलने सांगितलंय ना हिला का? नाही सांगितलंय म्हणूनच तर आले. वाटलंच मला. हे बघ स्वानंदी, काहीतरी कारण असेल म्हणून दादानी कोणाला काही सांगितलं नसेल ना. हा, आपण पण नको सांगायला ना. त्याच्या इच्छेचा मान राखूयात आपण. आनंदी, हे बघ, रडू नकोस. आपल्या मनात काय आहे ना ते आपल्या चेहऱ्यावर दिसायला नको. कालपासून आम्हाला जेवण सुद्धा जात नाहीये, माहितीये का? काय ग अनिता, काय झालं तुला जेवण न जायला? अहो काही नाही. अगं बोल की काय झालंय? काही नाही हो. अहो मला ना कालपासून खूप ऍसिडिटी होते, खूप त्रास होतोय, म्हणून जेवण जात नाही. असं होय. बरं बरं, हे बघ, मी बांधलेली वेळी तुझ्या लेकीला पसंत पडत नाहीये. का ग जुईली, आईने वेणी कुठे बांधली? पण आंबाडा बांधलाय ना. ए हेमंता, सगळं जग सुधारलं ना तरी माझा विसराळू विनू कधी सुधारायचा देव जाणे बाई. बघा ना काही बोलतात तर काय. हा, काकांना तर काय सगळं माहितच होतं. ऑब्वियस आहे ना, काकूंना सांगणारच ते. हा ते झालंच, पण हे काहीच नाही. शॉक तर पुढे. म्हणजे मी आणि आजी सहज बोलत बसलो होतो. आजी काय ग, बोलत का नाहीयेस? काही नाही ग, तेल लावतेस ना पायाला, खूप बरं वाटतंय. आजी तू आम्हाला लहानपणी काय सांगायचीस आठवतंय ना? डोक्यात विचार जास्त झाले ना की ते असे पायातून बाहेर येतात, म्हणून पाय दुखतात. तू कसला विचार करतेस? काही नाही ग. खूप दमली आहेस ना? तू काय एवढी धावपळ करतेस अगं? आणि आता आम्ही काही लहान नाही राहिलोय, मोठे झालोय, त्यामुळे इतकं टेन्शन नको घेत जाऊस. आईला असा विचार करून नाही चालत बाई. तिच्या आतड्याला गाठ असते ना मायेची,
कुटुंब सांभाळायचं म्हणजे अनेक तऱ्हेचं भान ठेवावं लागतं. आजी तू असं का बोलतेस आणि कशाबद्दल बोलतेस? काय नाही, सहज. नाही सहज नाही, काहीतरी आहे जे तुला मला सांगायचंय. आजी सांग ना. ते मी माझं मन मोकळं करते ना तुझ्या जवळ, मग तू का नाही करतेस? बोल ना. कसं सांगू ग बाळा तुला? माझ्या ना पायाखालची जमीनच सरकली. वसंतावर लाच घेतल्याचा आरोप आलाय. अगं मला वाटलं तुला नाही. तुला कसं कळलं? साठम आहे ना वसंताच्या ऑफिस मधला, तो परवा घरी आला. त्याच्या तोंडून कळलं. अगं मग तू घरी का नाही सांगितलंस? नाही ग बाई, माझ्या मुलांना नाही सहन होणार हे सगळं. आधीच मी एवढं मोठं ओझं पोरात ठेवलंय. तोंडून चकार शब्द सुद्धा नाही काढला. आणि कसं आहे ना स्वानंदी, हे सगळं वसंतानी सांगणं वेगळं आणि मी सांगणं वेगळं. त्याने नाही सांगितलं ना, आपण वाट पाहूया ना तो केव्हा सांगतोय त्याची. एवढी नाचक्की झाली. त्याला जेव्हा सांगावंसं वाटेल ना तेव्हा सांगेल का तो आपल्याला? तोपर्यंत त्याचं गुपित, त्याची आबरू मलाच झाकून ठेवली पाहिजे ना. आजी आजी शांत हो. म्हणजे आजींना हे आधीच माहित होतं? ग्रेट यार. आणि एवढंच नाहीये. अच्छा, म्हणजे आईंना पण माहितीये? हे काय आज आपल्या घरात कोबी? आणि काही दिलं तरी चालतं. हल्ली म्हणजे अगं अगं हो, सावकाश. सावकाश. हो. आई संपलाय ग चहा, संपलाय. हो संपलाय. छान झाला होता ना चहा?
छान झाला होता. आई साखर टाकायला विसरलीस तू, लक्ष कुठे तुझं? हो, मी दुसरा चहा करते तुझ्यासाठी पटकन. आई काय झालं? हे बघ, तू मला काल सुद्धा काहीतरी सांगणार होतीस. प्लीज सांग, माझी शपथ आहे. स्वानंदी, हा, तुझ्या बाबांवर लाच घेतल्याचा आरोप आलाय ग. म्हणजे तुम्हाला कळलं का? घरात प्रत्येकाला माहिती होतं की बाबांवर कारवाई सुरू आहे, पण ना कुणीच एकमेकांना सांगत नव्हतं. का? तर बाबांना त्रास होऊ नये म्हणून. फक्त बाबांना त्रास होऊ नये म्हणून नाही स्वानंदी, बाबांचा आव राखण्यासाठी, त्यांच्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागू नये म्हणून सगळे काळजी घेत होते. खरंच यार, तुमच्या घरातले ना सगळे खूप खूप मस्त आहेत. ग्रेट. हॅट्स ऑफ देशपांडेज. हो, पण आरोपाचं काय? खोटा असला तरी आरोपच आहे ना.